हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि तुम्ही सगळे मजेतच असणार. दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. तर आपण आज बघणार आहोत दिवाळीचा असा सुंदर पदार्थ जो सगळ्यांना खूप आवडतो, तो म्हणजे दाणेदार बेसनाचा लाडू. तर बघू शकता आपले लाडू अर्धा किलोच्या प्रमाणात किती सुंदर आणि छान झालेले आणि चवीला पण तसेच आले भन्नट. तर बघू शकता इथे मी अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू बनवले, तर खूप सुंदर झाले. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे आपलं सम्राटचं आणि इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि इथे मी 5 ते 6 चमचे गरम तूप घेतलेले. तर आपण आता याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर इथे मी थोडंसं फूड कलर पण घेतलेला आहे. कलर हा येलो आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऑरेंज कलर पण घालू शकता. तर आपण रवा आणि कलर छान मिक्स करून घेणार आहोत बेसन पिठामध्ये. बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर खूप सुंदर होतात हे लाडू. एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता तुमची ही दिवाळीचं चालूच असेल फराळ, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे जे गरम तूप आहे ना, आपण त्यात व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि सर्व पिठाला छान चोळून घेणार आहोत आणि जोपर्यंत आपण असं हे होत नाही, मूठ वाळली जात नाही, तोपर्यंत आपल्याला तूप पूर्ण लावून घ्यायचे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता इथे छान मूठ वळायला लागली, तर आपण याचा छान असा गोळा तयार करून घेणार आहोत. तर इथे मी पाणी घेतलं, आपलं नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे आणि आपल्याला याचे ना छान असे मुटके तयार करून घ्यायचे. तुम्हाला मुटके आवडत असतील तर मुटके करा, नाही तर मग गोल असे गोल टिक्कीसारखे केले तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आता इथे आपण सर्व मुटके तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर तुमचे ही काय काय पदार्थ झाले मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता नक्की मला कमेंट करा. तर आता इथे आपण हे असे मुटके सर्व तयार करून घेणार आहोत आणि मला ते मुटकेच छान वाटले म्हणून मग मी ते बनवले. तर इथे आपले सर्व मुटके तयार आहेत. तर इथे मी गरम तेल घेतलेलं आहे आणि तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे, कारण आपल्याला ते मुटके बुडेपर्यंत व्यवस्थित तळायचे आहे आणि ते थोडेसे पूर्ण खमंग होईपर्यंत छान तळून घ्यायचे. तर ह्या प्रोसेसला आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतात. तर असं छान उलटसुलट करून आपल्याला मुटके तळून घ्यायचे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आता इथे आपण छान असे मुटके तळून घेतोय. बघू शकता तुम्ही. ह्याच्यात तुम्ही टिक्की पण बनवली गोल अशी तरी पण चालते, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त हे कुठला तरी एक आकार हवा आणि ते जे आपल्याला तळता यायला पाहिजे. तुम्ही पुऱ्या पण लाटू शकता ह्याच्या. पण पुऱ्या लाटण्यापेक्षा हे एक एक अगदी सोपं होतं. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपले छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतलेले आहेत. जास्त पण काळपट नाही करायचे आपल्याला. आता इथे आपले सर्व मुटके बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर सर्व असे तळून घ्यायचे आणि आता इथे मी आपलं जी कुटणी असते ना, तर कुटणीच्या साहाय्याने हे सर्व व्यवस्थित कुटून घेते आणि म्हणजे आपल्याला हे मिक्सरमध्ये दळायचे. तर आता इथे आपण कुटणीच्या साहाय्याने छान असे कट करून घेतोय. जास्त मोठे पण तुकडे नको, कारण दळायला पण सोपं जायला पाहिजे म्हणून. तर आता इथे मी कुटणीच्या साहाय्याने हे असं व्यवस्थित कट करून घेते आणि थोडंसं चुरा करून घेतला त्याचा मी. तर आता इथे आपण एक मिक्सरचं मोठं भांडं घेणार आहोत. मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला जमेल आणि मावेल तेवढंच घालायचे, जास्त नाही घालायचं, कारण आपल्याला खूप अशी बारीक पेस्ट पण नाही करायची त्याची. आपल्याला फक्त रवाळ दळून घ्यायचे. तर बघू शकता आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी तीच परात घेतली आहे, जी आपण कणकेला घेतली होती ती, आणि इथे एक मी गाळणी घेतलेली, जी पुरणाची गाळणी आहे ना, त्याच्याने छान असं गाळून घेते. आपल्याला हे पीठ आहे ना थोडंसं रवेदार पाहिजे, म्हणजे खाताना असं एकदम पिठाळ नको लागायला किंवा टाळूला नाही चिटकत, हे लाडू खूप सुंदर येतात. तर आता इथे मी ह्या मोठ्या गाळणीने गाळून घेते. बघू शकता आपलं पीठ खूप सुंदर झालेलं आहे आणि इथे मी सर्व गाळून घेतलं, असं रवेदार आले एकदम. तर आता इथे आपण पाक बनवण्यासाठी मैत्रिणींनो, इथे आपलं पिठाचं प्रमाण 600 ग्रॅम आहे. तर आपण इथे साखर 400 ग्रॅम घेतोय. तर 400 ग्रॅम साखर मी या माझ्या वाटीने मोजून घेतली. तर हे 2 वाट्या एवढी साखर घेतलेली आहे आणि त्याला मी पावणे 2 वाटी पाणी घालणार आहे आणि छान त्याचा असा पाक तयार करून घेणार आहे. तर बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे, कारण ना जास्त पाणी घातलं ना तर ते खूप असं म्हणजे ती जो पाक होतो ना तो व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला पावणे 2 वाटीच पाणी घालून घ्यायचे. तर मी इथे पावणे 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे
आणि याचा छान असा आता आपण पाक तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता आपल्याला एकतारी पाक बनवायचं आहे, जास्त असं घट्टसर पाक नाही बनवायचा. एकतारी पाकमध्ये खूप सुंदर लाडू होतात. माझी आई मला नेहमी सांगते की लाडू बनवताना कुठल्याही प्रकारचे लाडू बनवा, कोणतेही लाडू बनवा, पण त्याला एकतारी पाकच लागतो. म्हणून मग मी ही जी टिप आहे ना, ती कायमस्वरूपी माझ्या लक्षात ठेवली आहे मी. आपल्याला अशा पद्धतीने एक तारी पाक तयार करून घ्यायचं. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. जोपर्यंत असं बोटावर असं खूप एक क्लिअर येत नाही ना पाकचं, बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे त्या पद्धतीने आपल्याला पाक करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे जर आपलं चमच्याचा शेवटचा ड्रॉप असा तार धरत असेल ना, तर समजून घ्यायचं की आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे. आता इथे मी थोडंसं केसर घालून घेतलेलं होतं. माझ्याकडे होतं म्हणून घातलं मी. तर तुमच्याकडे असेल तर घाला, नाही नसेल तर काही हरकत नाही. तर आता इथे आपला पाक छान असा तयार झालेला आहे. तर आता इथे या पिठामध्ये मी थोडेसे बदाम कट करून घेणार आहे आणि इथे सुंठ वेलचीची पूड घातलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, स्किप केलं तरी काही हरकत नाही. आता हे छान आपण मिक्स करून घेतोय ह्या पिठामध्ये आणि छान मिक्स झाल्यावर मग आपल्याला पाक एकदम नाही घालायचा, थोडं-थोडं घालून घ्यायचं आहे. तर इथे मी आधी सुरुवातीला थोडंसंच पाक घातला आणि छान असं हे सर्व मिश्रण मिक्स केलं. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मित्रमैत्रिणींनो, अगदी सोपे लाडू आहेत, अजिबात मेहनत नाही आणि भांडे पण जास्त निघत नाही. तर करायला पण खूप सुंदर होतात आणि चवीला पण खूप भन्नाट लागतात. तर नक्कीच ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता आता इथे मी हे छान असं मिक्स करून घेते आणि आपल्याला पाक आहे ना थोडं-थोडं करूनच घालायचं आहे. तर एकदम घातला ना तर आपल्या पिठाचाही अंदाज चुकतो आणि पाकाचाही अंदाज चुकतो. तर त्याच्यामुळे मग आपल्याला थोडं-थोडं करून घालून घ्यायचं आहे. तरी इथे माझा थोडासा वाटीभर पाक उरला, पण मला जेवढं सफिशियंट होतं तेवढा मी घातला आहे त्याच्यामध्ये. तर आता इथे मी असं छान मिक्स करून घेते आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं मिश्रण थंड झाल्यावर, कोमट झाल्यावरच आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे. तर आता इथे मी हे सर्व एकजीव करून घेते, पाक आणि ते आपलं जे पीठ बनवलेलं आहे ते. तर बघू शकता खूप सुंदर आणि दाणेदार लाडू झालेले आहेत मित्रमैत्रिणींनो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपलं मिश्रण गार झालेलं आहे. तर आता इथे मी लाडू वळून घेणार आहे आणि लाडू वळायला पण अजिबात कष्ट नाही. एकदम सोप्या पद्धतीने फक्त हलक्या हाताने लाडू वळायचे आपल्याला. तर अगदी सोप्या पद्धतीने होतात आणि काहीच नाही. खूप प्रेशर लागतो असं काही नाही. खूप सुंदर लाडू झाले. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असणार तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. तर बघू शकता अशा पद्धतीने मी एक लाडू वळून घेते. तर झाले आपले 25 एक लाडू छान झाले आहेत, अर्ध्या 600 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये. तर नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. ह्या पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतले. तर बघू शकता मित्रमैत्रिणींनो, खूप सुंदर असे आपले लाडू बनून तयार आहेत. तर एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा.